नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वसुंधरा अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सामान्य विज्ञानाचे काही महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत। प्रश्न वन लाइनर स्वरूपाचे असतील आणि ते आपण रॅपिड फायर पद्धतीने अभ्यासणार आहोत। बघा, प्रश्न महत्त्वाचे आहेत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की तुमच्या परीक्षेमध्ये फायदा होईल। चला तर मग आपण प्रश्नाला सुरुवात करू। पहिला प्रश्न काय आहे बघा, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर यकृत ही काय आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आपल्याला सांगता येते ती म्हणजे यकृत आहे। मानवी हृदयाचे दर मिनिटाला सरासरी किती ठोके पडतात? बघा, मानवी हृदयाचे दर मिनिटाला विचारलेला आहे, सरासरी किती ठोके पडतात? तर सरासरी 72 ठोके पडतात दर मिनिटाला। पुढचा प्रश्न, पेनिसिलिन या प्रतिजैविकांचा शोध कोणी लावला? तर अलेक्झांडर फ्लेमिंग लक्षात ठेवायचा आहे। पुढचा प्रश्न, हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? तर ड जीवनसत्व हे हाडांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे जीवनसत्व आहे। मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? तर 206 हाडे इतके आपल्याला मानवी शरीरात असलेली पाहायला मिळतात। पुढे चला, पुढचा प्रश्न बघा, रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये कोणता धातू असतो? आता हिमोग्लोबिन मध्ये कोणता धातू असतो असा प्रश्न आहे। तर हिमोग्लोबिन मध्ये आपल्याला रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये लोह हा धातू असतो। पांढऱ्या रक्तपेशीचे मुख्य कार्य काय आहे आपल्याला विचारलेलं आहे। तर शरीराचे रोगांपासून संरक्षण करणे हे पांढऱ्या पेशींचे मुख्य कार्य असलेलं लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न, लाळेमध्ये कोणते पाचक विक्रे असतात? तर टायलिन लक्षात ठेवायचं आहे। टायलिन हे लाळेमध्ये पाचक विक्रे असतात। वनस्पतींच्या वाढीसाठी कोणता घटक सर्वात महत्त्वाचा आहे किंवा असतो? तर नत्र लक्षात ठेवायचा आहे। वनस्पतीच्या वाढीसाठी कोणता घटक सर्वात महत्त्वाचा असतो? तर नत्र। पेशींचा शोध कोणी लावलेला आहे? तर रॉबर्ट हुक यांनी पेशींचा शोध लावलेला आहे। पेशींचे शोध लावणारे व्यक्ती कोण आहेत? तर रॉबर्ट हुक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। परीक्षेमध्ये प्रश्न खूप वेळा विचारून झालेला आहे, महत्त्वाचा आहे। पुढचा प्रश्न, मानवी शरीरातील रक्ताचे वजन शरीराच्या एकूण वजनाच्या किती टक्के असते? तर सुमारे 7% ते 8% इतके आपल्याला सांगता येते। मेंदूचा कोणता भाग शरीराचा तोल सांभाळण्याचे काम करतो? तर लहान मेंदू हा शरीराचा तोल सांभाळण्याचं काम करतो। क्षयरोग हा कशामुळे होतो? तर जीवाणूमुळे क्षयरोग होताना आपल्याला दिसून येतो। पाण्याची घनता सर्वाधिक किती तापमानाला असते? तर 4 अंश सेल्सिअस इतकं लक्षात ठेवायचं आहे। विद्युत धारेचे एकक काय आहे? तर एम्पियर लक्षात ठेवायचं आहे विद्युत धारेचे एकक। पुढचा प्रश्न, आकाशाचा निळा रंग प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्मामुळे दिसतो असं आपल्याला विचारलेलं आहे? तर प्रकाशाचे विकिरण या गुणधर्मामुळे आकाशाचा निळा रंग आपल्याला प्रकाशाचा गुणधर्मामुळे दिसताना पाहायला मिळतो। निकटदृष्टिता हा दोष दूर करण्यासाठी कोणते भिंग वापरतात? तर अंतर्वक्र भिंग हे वापरतात। बघा, निकटदृष्टिता हा दोष दूर करण्यासाठी आपल्याला अंतर्वक्र भिंग वापरताना पाहायला मिळतं। विद्युत बल्ब मध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते? प्रश्न बघा, विद्युत बल्ब मध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते? तर टंगस्टन धातूची तार आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, टंगस्टन। पुढचा प्रश्न, ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते आहे? तर डेसिबल आहे ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक। सूर्यापासून पृथ्वीवर उष्णता कोणत्या प्रक्रियेने पोहोचते? तर प्रारण आहे। सूर्यापासून पृथ्वीवर उष्णता प्रारण प्रक्रियेने पोहोचते। पुढचा प्रश्न, शक्तीचे एकक काय असते? तर वॅट हे शक्तीचे एकक आहे। गुरुत्वाकर्षणाचा नियम कोणी मांडला आहे? तर न्यूटन लक्षात ठेवायचा आहे। वाहन चालकाने पाठीमागची वाहने पाहण्यासाठी कोणता आरसा वापरलेला असतो? तर तो जे आपल्या गाड्यांना किंवा कोणत्याही वाहनांना जे आरसा लावतात त्यासाठी कोणता काच वापरण्यात येतो? तर बहिर्वक्र आरसा वापरण्यात येतो। बघा, वाहन चालकाने पाठीमागचे वाहने पाहण्यासाठी बहिर्वक्र आरशाचा वापर करताना आपल्याला पाहायला मिळतं।
पुढचा प्रश्न, समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात? तर समुद्राची खोली मोजण्यासाठी आपल्याला सोनार हे तंत्रज्ञान वापरताना दिसून येतं. पुढे चला, पुढचा प्रश्न बघा, वाहनांचा वेग मोजण्यासाठी कोणते तंत्र वापरतात? तर स्पीडोमीटर हे वाहनांचा वेग मोजण्यासाठी वापरणारे तंत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे चला, पुढचा प्रश्न बघा, अणुबॉम्बचा स्फोट कोणत्या प्रक्रियेवर आधारित असतो? तर केंद्रीय विखंडन लक्षात ठेवायचं आहे. अणुबॉम्बचा स्फोट केंद्रीय विखंडन प्रक्रियेवर आधारित असतो. पुढे चला, पुढचा प्रश्न बघा, सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत कशामुळे होते? तर सोलर सेल तुम्हाला सांगता येतं. पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? तर H2O आपल्याला सांगता येतं. हवेमध्ये कोणता वायू सर्वाधिक प्रमाणात असतो? आता हवेमध्ये सर्वाधिक प्रमाणात आपल्याला कोणता वायू दिसून येतो? तर नायट्रोजन, आणि 78% इतक्या प्रमाणात आपल्याला ते पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न, लोखंडाचे गंजणे ही कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे? असा प्रश्न आहे आपल्यासाठी. तर उत्तर काय असेल? ऑक्सिडीकरण आहे बघा उत्तर. पुढचा प्रश्न, शुक्ल बर्फ म्हणजे काय? तर स्थायीरूप कार्बन डायऑक्साईड आपल्याला सांगता येतं. शुक्ल बर्फ म्हणजेच. स्वयंपाकाच्या गॅसमध्ये प्रामुख्याने कोणते घटक असतात? तर प्रोपेन आणि ब्युटेन हे लक्षात ठेवायचं आहे. हसविणारा वायू कोणता आहे? तर नायट्रोजन ऑक्साईड हाच हसविणारा वायू आपल्याला सांगता येतं किंवा म्हणता येतं. सोने या धातूची संज्ञा काय आहे? तर Au आहे. नैसर्गिक वायूमध्ये मुख्यत्वे कोणता वायू असतो? तर मिथेन हा वायू आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न बघा, विशाल द्रावक कोणास म्हणतात? तर पाण्यालाच विशाल द्रावक सुद्धा म्हटलं जातं. खाण्याच्या सोड्यांचे रासायनिक नाव काय आहे? तर सोडियम बायकार्बोनेट आपल्याला सांगता येतं. खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये विचारून झालेला आहे. धुण्याच्या सोड्यांचे रासायनिक नाव काय आहे? तर सोडियम कार्बोनेट आहे. बघा, खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव सोडियम बायकार्बोनेट आहे आणि धुण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? तर सोडियम कार्बोनेट आहे. विनेगर मध्ये कोणते आम्ल असते? तर ऍसिटिक ऍसिड आपल्याला सांगता येतं. विनेगर मध्ये ऍसिटिक ऍसिड आम्ल असतं. उदासीन द्रावणाचा pH किती असतो? असा प्रश्न आहे. तर 7 आपल्याला सांगता येतं. पुढे चला, पुढचा प्रश्न बघा, फळे पिकवण्यासाठी कोणता वायू वापरला जातो? तर इथिलीन आणि ऍसिटिलीन हे वायू फळे पिकवण्यासाठी वापरले जातात. ओझोनचा थर वातावरणाच्या कोणत्या भागात आढळतो? तर सीतांबर या भागामध्ये ओझोनचा थर वातावरणाच्या भागात आढळताना आपल्याला दिसून येतो. जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? तर बघा, 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जाणारा दिवस आपल्याला सांगता येतो. ते म्हणजे 7 एप्रिल. इस्रोची स्थापना कधी झालेली आहे? तर 1969 मध्ये झालेली लक्षात ठेवायचं आहे. पुढे चला, कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातआंधळेपणा येतो? असा प्रश्न आहे. तर जीवनसत्व अ मुळे आपल्याला रातआंधळेपणाचा अभाव दिसून येतो किंवा ते पाहायला मिळतो. कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो ज्यामुळे डोळ्यातून पाणी येतं? तर अमोनिया सल्फर हे आपल्याला कांदा कापताना वायू बाहेर पडताना पाहायला मिळतो, त्यामुळे आपल्या डोळ्यात पाणी येतं. पुढे चला, तर आजचे हे सायन्सचे प्रश्न इथंच संपलेले आहेत. प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि या जर व्हिडिओची तुम्हाला PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम जॉईन केलं तर तुम्हाला तिथं या व्हिडिओची PDF मिळून जाईल. थँक्यू सो मच.